नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे विमान सेवा बंद. जालन्यातील 7 जण दुबईत अडकले. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू. परळीत निषेध रॅली. इराणच्या समर्थनार्थ तसंच अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात प्रदर्शनं. बुलढाण्याच्या चिखलीतील देवपूर येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याचं अनावरण. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी, शिवरायांची महाआरती. वाशिम जिल्ह्यात 163 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्ती रखडली. ग्रामीण भागातील विकास कामांवर परिणाम. विविध दाखले आणि सेवांसाठी नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. छत्रपती संभाजीनगरमधील कुलस्वामिनी कला केंद्र बंद करण्यासाठी 10 गावांतील ग्रामस्थांची वज्रमूठ. सरपंचांवर हल्ला करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात 2 बांगलादेशी तरुणींना आश्रय देणं पडलं महागात. माहिती लपवल्याप्रकरणी घर मालकावर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण वाचवण्यासाठी हायकोर्टात याचिका. लवकरच हायकोर्ट देणार निकाल. नगरपालिकेने चालवलेल्या मनमानी कारभारामुळे क्रीडांगण धोक्यात. वाशिमच्या शेलू बाजार चौकातील CCTV यंत्रणा सध्या बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन CCTV यंत्रणा तातडीने सुरू करण्याची मागणी. चांदवड तालुक्यात यंदा लाल कांद्याच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात लागवड. नारंगी रंगाच्या बियाण्यांना चांगली मागणी. येत्या काही दिवसात लाल कांद्याचे बियाणे मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार. दुष्काळी आष्टी तालुक्यातील चिंचडा येथे शेतात फुलवली केळीची बाग. 2.5 एकरात तब्बल 70 टन केळीचं उत्पादन. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.